लातूर तालुक्यातलं. नमस्कार मित्रांनो, मी गायक सोमनाथ गवारी. आज मी कवडदारा या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये माझी विद्यार्थी म्हणून एक कार्यक्रम होता पंधरवड्याचा. त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं होतं. आमचे पूर्ण शाळेचा स्टाफ, पाटील सर असतील आणि पूर्ण जो आश्रमशाळेचा जो स्टाफ आहे त्यांनी मला आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमासाठी. आणि हे पूर्ण स्टुडंट आहेत. तर त्या ठिकाणी मी जो कार्यक्रम सादर केला तो तुम्हाला पूर्ण मॅमिक्री असेल, आदिवासी कोळी गीतं असतील किंवा खंडोबा गीतं असतील, काही कॉमेडी असेल, तुम्हाला हा पूर्ण कार्यक्रम या सोमनाथ गवारी यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. ते तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्हाला हे लहान लहान छोटे छोटे मुलं आहेत. हा कार्यक्रम खूप तुम्हाला पण शिकण्यासारखा आहे. माझ्या लाईफमध्ये जे जे पण म्हणजे घटना झाल्या त्या घटनांवर आधारित हा पूर्ण कार्यक्रम होता. हा पूर्ण विद्यार्थ्यांना संदेश पण दिला आहे. यामधून खूप शिकण्यासारखं आहे. आणि माझ्या लाईफमध्ये जे आले ते तुमच्या लाईफमध्ये येऊ नये आणि चांगल्या गोष्टी शिकणं हाच या कार्यक्रमाचा उद्देश होता. आजपर्यंत मी शाळेतून या शिक्षकांनी मला भरभरून साथ दिली. आज त्यांनी शिकवलेल्या कष्टाचे फळ म्हणजे मी आज इतक्या मोठ्या याच्यावर फिल्म इंडस्ट्री आणि इतर गायक आणि माझ्या गायन क्षेत्रामध्ये मी माझं स्थान मिळवलं. या शिक्षकांचं खरोखर मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय भारत. आज मी एक शाळेचा माजी विद्यार्थी म्हणून तुमच्यासमोर काही तुम्हाला एक आदर्श देण्यासाठी आलेलो आहे. आता हे जे सर होते हे पण मी जेव्हा तुमच्या इतका एवढा होतो त्यावेळेस मला ही कला अवगत झाली आणि ती मी पुढं तिचं जतन केलं. आज माझं महाराष्ट्रामध्ये इतर 14 राज्यांमध्ये माझं नाव आहे. मी एक स्वतः दिग्दर्शक, गायक, गीतकार, संगीतकार पण आहे. आणि माझी एक स्वतःची ओळख म्हणून ज्या मी सह्याद्रीमध्ये राहतो तर ज्या वेळेस दादा कोंडके एक अभिनेता होता. तुम्ही बघितला असेल दादा कोंडकेंची फिल्म, पळवा पळवे असेल, आडला हरिनारायण घरे, गाढवाची बाय, असे पिक्चर होते. पण ज्या वेळेस दादा कोंडके गेल्यानंतर ही डांगानी किंवा मावळी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ज्या 18 पगड जाती आणि त्या जातींमध्ये म्हणजे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये बोलली जाणारी आपली भाषा म्हणजे डांगानी. ती डांगानी भाषा हळूहळू तिचा कुठेतरी विसर पडत चालला होता, कुठेतरी ती दिसत नव्हती. पण मी शाळेत खडकेतला होतो आणि आजूबाजूला डोंगर, दर्या, हिरवी झाडी आणि नद्या, त्यांच्यामध्ये ही भाषा मला अवगत झाली आणि ती बोली भाषा एक माझी स्वतःची ओळख बनून गेली. तर त्या भाषेवर माझे स्वतःचे काही ब्लॉग, शॉर्ट फिल्म आणि इतर गाणी आहेत. आज तेच मी तुमच्या समोर सादर करण्यासाठी आलेलो आहे. आपल्या मध्ये प्रत्येक कलागुण असतो, पण त्याला कुठेतरी एक वाव मिळाला पाहिजे. तो वाव मिळाल्यानंतर ती आपल्याला सादर करता आली पाहिजे. मी 7वीला असताना शिकलेले आम्हाला वागसर होते. वागसर सांगायचे, भिन भिंतीची शाळा लाखो इथले गुढी. म्हणजे आपण जे शिक्षण घेतो ते फक्त शाळेत न घेता आपल्याला आजूबाजूला पण घेता येतं. झाडे असतील, झाडांकडनं पण आपण शिकू शकतो. किंवा इतर प्राणी, पशु, पक्षी, जंगल, जमीन यांच्यापासून पण आपण खूप काही असं शिकायला मिळतं. तर आता हे सर आहेत, हे सर पण आम्हाला होते, पाटील सर होते. पण ती माझी जी कला होती, मी एक मॅमिक्री म्हणून तुम्हाला दाखवतो. माझा कार्यक्रम संपल्यानंतर
शेवटला सांगायचे की ते सर कोण होते ते फक्त तुम्ही ओळखायचं. मी त्यांची ऍक्टिंग करून दाखवल. फक्त ओळखायचं. अरे माया काय झालं? काय इतका नाराज आहे? अरे आता डोक्याला टेन्शन आलं. कसलं टेन्शन? काय नाही, आपलं ते इंग्रजीचा ताणच वाढलाय. पण आता इंग्रजीचं कसं काय होईल? ए सोमनाथ सोमनाथ सोमनाथ, काय झालं रे? काय कुत्रा माग लागल्यासारखा एवढं सुटलाय तू? तुला माहित आहे का आपल्या दिसवून आला एक मास्टर म्हणून, असा थोडासा असा पतलाच आहे, असा नुसतो इटली मारतो. आला एक स्प्लेंडर घेऊन तिकडनं हात यायला काही चालले बरं. अरे आपल्याकडे येऊ राहिला, आपल्याच वर्गात आला तो. अरे बस बस बस, दे ना मला एखादं पुस्तक देणं तर वही दे. मोबाईल इंडिकेटर लागला तसं काय आपल्यावर धावून आलाय. आजपासून मी तुमचा नवीन शिक्षक. मी शिक्षकाचं नाव नाही सांगेल, नंतर सांगायचं. बरं, 12 कडी कोणाला येते? वाचता येतं का इंग्लिश? मी 12 कडी देतो, उद्या पाठ करून घे. 12 कडी दिले आपल्याला म्हणून काही येत नाही इंग्लिश. 12 कडी दिली. अरे घंटा वाजली, चला 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 बाय बाय. काय ए माया इकडे ना, ए प्रवीण इकडे बस बस बस. काय रे तू असं काय इंडिकेटर लागले हातात? सगळं स्पेलिंग घेतलं. अरे म्हणे एक मास्तर आला लय बेकार आहे, निस्ता आणता व्यसन माता करून टाकी त्या डायरेक्ट. नाही मारी तुम्ही अशी याची काळजी घेतो. नका ना सर, नका नका नका. बस बस पाठ होत नाही, करावं काय आता? शाळा बसली आता बरं का. दुसरा दिवस, उद्या काय होईल आता ते बघूनच घ्यावं लागेल. पहिलंच लेक्चर आहे आपला, काही खरं नाही. ते असं हानीत आहे का पोरी पाकरीन काही नाही, चला दन हात जोडा असं फळा लागत. तर ही मेमिक्री होती. याच्यातून मी पुढे शिकलो ऍक्टिंग, संभाषण कला. तुम्ही आज जी कोणतीही कला जतन करणार ती तुमच्यासाठी आयुष्यामध्ये तुम्हाला एक पोट भरण्याचं साधन असेल. तर तुम्ही जी पण कला येईल ती तुम्ही सादर करत जा. नसर सादर करणं शिका. आता तुमच्याकडे कला शिक्षक असतील, कला शिक्षक तुम्हाला शिकवत असतील एखादा कार्यक्रम आला, कार्यक्रमामध्ये कोणता डान्स तर त्याची शिकवतच असतील, तर ही कला तुम्हाला आयुष्यात एक साधन म्हणून साधन जाईल. आणि ती कला एक तुमचं नाव बनेल. तर माझं एक
युट्यूबला चॅनेल आहे, गाण्याचं चॅनेल आहे, ब्लॉगिंगचं चॅनेल आहे. तर कोणताही कार्यक्रम तुम्ही झी मराठी, कलर्स मराठी, संगीत वाहिनी आणि भरपूर कार्यक्रम बघितला असतात. प्रत्येक वेळेस आपण कोणतंही काम करताना पहिलं बाप्पाचं दर्शन घेतो, गाणं म्हणतो, त्याला आपण पूर्वीच्या काळी जन्म म्हणतो. म्हणजे कोणतंही कार्य करताना पहिलं बाप्पाला नमन हे केलंच पाहिजे. तर प्रत्येकांनी टाळ्या वाजवायच्या नंतर कार्यक्रम झाल्यानंतर. तर पहिले बाप्पांना आपण नमन करूया. पहिले गणमी गाऊ कुणाला, पहिले गणमी गाऊ कुणाला, ब्रह्मदेवाला की महादेवाला, ब्रह्मदेवाला की महादेवाला, शिवशंभूला शंकराला, शिवशंभूला शंकराला, या देवांच्या देवाला, या देवांच्या देवाला, या देवांच्या देवाला पहिले नमन बाप्पाला, या देवांच्या देवाला पहिले नमन बाप्पाला, या देवांच्या देवाला पहिले नमन बाप्पाला. पहिले गणमी गाऊ कुणाला, पहिले गणमी गाऊ कुणाला, ब्रह्मदेवाला की महादेवाला, ब्रह्मदेवाला की महादेवाला, शिवशंभूला, शिवशंभूला, या देवांच्या देवाला, या देवांच्या देवाला, या देवांच्या देवाला पहिले नमन बाप्पाला, या देवांच्या देवाला पहिले नमन बाप्पाला. त्यानंतर गवळण. त्या गवळण आपण भरपूर प्रकारच्या ऐकत असतो. तुमच्या समोर आता एक ट्रेंडिंगला चाललेली गवळण ती सादर करू नका. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, पाण्याला जाते, पाणी घेऊन येते. म्हणता येतं माझ्यासोबत? हे काढू म्हणलं की म्हणत रडू नको बा. टाळ घ्यायची, क्लास घ्यायची. 1 2. रडू नको बाळा, मी पाण्याला जाते, कवळण आहे. पण आपण शाळेमध्ये जातो. शाळेमध्ये लहान मुलं जात नाही. पहिलीला गेल्यानंतर त्याला तो रडतो, मला काय शाळेत जायचं नाही. पण त्यावेळेस लहान मुलाची आई त्याला पहिलीला शाळेत पाठवायचे, अंगणवाडीत पाठवायचे. मग तो घरच्यांचा हट्ट धरतो का मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग तुम्ही पहिलीला गेल्यानंतर काय काय मागता तुम्ही? पाटी, पेन्सिल, खाऊ. पण आपल्याला खावाचा हट्ट धरायचा नाही. आता पहिलीला जाणार आहे आपण, मग आपल्याला काय पेन्सिल पाहिजे, पाटी पाहिजे. तर मग ती आई जी डोक्यावर भार घेऊन किंवा भात सोंगून भात सोंगून आवणी करून 2 पैसे कमवते. त्यातून
आपल्या मुलाला पाटी पेन्सिल देते. मग तेव्हा बाळ काय म्हणतो? आई म्हणते रडू नको बाळा मी सोंगाया जाते, रडू नको बाळा मी सोंगाया जाते, सोंगाया जाते 2 पैसे मी आणते, सोंगाया जाते 2 पैसे मी आणते, पाटी पेन्सिल तुला लिवाया देते, पाटी पेन्सिल तुला लिवाया देते, मोठ झाल्यावर तुला डॉक्टर करते, मोठ झाल्यावर तुला डॉक्टर करते. थांबा ना. आता जे सर्वात माझे जे युट्यूबला जे गाणे त्यापैकी जे फुलसाई म्हणजे आपले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं दाखल शिखर आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर उंची किती आहे? उंची किती आहे त्याची? जेव्हा लहान होतो ना दररोज पहिलीच्या वर्गात बसल्यानंतर पहिला कळसुबाईचा डोंगर दिसायचा मला आणि त्याच्यावर मला आठवायचं काही कळसुबाईचं डोंगर फक्त एकच जनरल नॉलेजचा प्रश्न आला महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं तर ते कळसुबाई आठवायचं. पण मला मी ज्या वेळेस होतो त्यावेळेस कळसुबाईचं ना एखादी शॉर्ट फिल्म होती का ना एखादं गाणं होतं त्यांना एक ओळख होती. पण मला लहानपणापासून गाण्याची आवड होती का ज्या वेळेस गावारी सरांसोबत मी स्वतः गायन केलेलं आहे त्यांनी मला साथ दिलेली आहे आणि आज एक तेच माझे गुरु आहेत की त्यांच्यामुळं आज सर्व या गुरूंमुळं आज मी एक फिल्म इंडस्ट्री पर्यंत पोहोचलेलो आहे. ही माझी ओळख आहे आणि माझं पहिलं जे गाणं आहे पूर्ण सह्याद्री डांगपट्ट्यामध्ये चालले पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते तुमच्यासमोर सादर करतो. महाराष्ट्रातील एक गावरान ओवी येते बोलायचं नाही आई कळसू आई तुग बारीच्या रानात आई ग कळसू आई तू बारीच्या रानात तिडून दया पाठव मला नागरी पाना आई कळसू आई तुग बारीच्या रानात आई कळसू आई तुग बारीच्या रानात आई कळसू आई तुग बारीच्या रानात तिडून दया पाठव मला नागली पानात तिडून दया पाठव मला नागली पानात आई कळसू आई तू बारीच्या रानात आई कळसू आई तू बारीच्या रानात. सर आम्हाला प्रोजेक्ट द्यायचे भरपूर वेळेस कार्यानुभव असेल किंवा एखादा पर्यावरणाचा असेल त्यामध्ये मी पर्यावरणाचं म्हटलं का विविध वनस्पती विविध प्रकारचे झाडे तुम्ही पण करत आता तुम्ही करा जेणेकरून आपल्या ज्या औषधी झाड झुडपे आहे त्यांची माहिती होईल तुम्हाला प्रत्येक झाडाचं एक पान त्याच्यामध्ये पान ठेवतात चालते सांगितलं फायदे लिहायचो लिंबाचे फायदे लिहायचो दुसऱ्या दिवशी तुळशीचा पाला घ्यायचो त्याचा आपल्या आरोग्यासाठी काय फायदे म्हणजे आता सपोज तुम्ही एखाद्या वेळेस आजारी झाला मी हॉस्पिटलमध्ये काम करतो प्रत्येक वेळेस जेनरिक मेडिसिन वापरता आणि काही आयुर्वेदिक जे मेडिसिन असतात त्याचे फायदे थोडे लेट मिळतात आणि होमिओपॅथी वगैरे असतात त्याचे थोडे झटपट असतात पण झटपट औषधं वगैरे घेतल्यामुळं
आपल्या किडनीवर लोड पडतो आणि त्यामुळे किडनी फेल होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं का जे आयुर्वेदिक मेडिसिन आहेत झाडपाल्याचे जे औषध आहेत ते खूप गुणकारी असतात आणि शरीरासाठी चांगले असतात, लॉंग टाइमसाठी चांगले असतात आणि तब्येत पण चांगली होते त्यांनी. तर त्यावेळेस मी पानं ठेवत चालायचो. मग ते पानं आणि कळसुबाई, आता कळसुबाई ही एक देवता आणि मग ते आता कळसुबाई पर्यंत आपल्याला एखादं गरोदर स्त्री असेल ती काही नवरात्रामध्ये गड चढून जाऊ शकत नाही, किंवा दुसऱ्या असतात कुणी अपंग वगैरे असतात ते जाऊ शकत नाही, एवढा डोंगर दऱ्यामधून जायचं कळसुबाईला. तर मग ते त्यावेळेस आठवण करतात, आई कळसुबाई तू गईंद्वारा रानात, आई कळसुबाई तू गईंद्वारा रानात, तिडून दया पाठव मला केळीच्या पानात, तिडून दया पाठव मला केळीच्या पानात, आई कळसुबाई तुझ बारीच्या रानात. मग आता जे कळसुबाई शिखर आहे ते कळसुबाई शिखराच्या पायथ्याला मग खडकेत गाव आहे, इंदोर आहे, वासाळी आहे, आंबेवाडी, मग प्रत्येक गावाचं नाव घेत चालेल. आई ग कळसुबाई तू ग खडकेच्या रानात, आई ग कळसुबाई तू ग खडकेच्या रानात, तिडून दया पाठव मला करवंदी पानात, तिडून दया पाठव मला करवंदी पानात, आई कळसुबाई तू ग खडके रानात, आई कळसुबाई तू ग खडके रानात, आई ग कळसुबाई तू आंबेवाडी रानात, आई ग कळसुबाई तू आंबेवाडी रानात, तिडून दया पाठव मला सागाच्या पानात, आई कळसुबाई तू ग आंबेवाडी रानात, तिडून दया पाठव मला नागली पानात. हे झालं गावरान ओवी का जी सह्याद्री पट्ट्यामध्ये म्हणली जाते. पण महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हटलं तर कोणतं सांग बरे मला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणतं माहित आहे का? नाही माहित? हा आराध्य बरोबर आहे. अजून परत महाराष्ट्राचे दैवत कुलदैवत कोणते? आवाज आहे ना का माझ्यासोबत? येळकोट 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 येळकोट. खंडोबा हे महाराष्ट्राचे दैवत आहे, कुलदैवत. आपण खंडोबाचं एखादं गाणं तर झालं पाहिजे. काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी. म्हाळसाबाई खंडोबा देवाची पहिली पत्नी, खंडोबा देवाची पहिली पत्नी, आणि सारी पाटामध्ये डाव हाणल्यानंतर देव चंदनपुराला जातो. चंदनपुराला जातो हे काही म्हाळसाबाईला ठाऊक नसतं. आणि त्यावेळेस ती देवाला आंघोळीसाठी पाणी ठेवते. त्यावेळेस काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी. पाणी ठेवा ग पाणी ठेवा ग पाणी ठेवा ग माझ्या देवाला, देव माझे गेले वनाला आंघोळ घालू कुणाला, देव माझे गेले वनाला आंघोळ घालू कुणाला.
काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी. हाटवाड ग माझ्या देवाला, हाटवाड ग माझ्या देवाला, देव माझे गेले वनाला, जेवण देऊ कुणाला, देव माझे गेले वनाला, ताट मी वाढू कुणाला. काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी, काचेची नाणी देवा गुलाबाच रे पाणी. सगळे आहे माझ्या एक मित्र सचिन कुमावत आणि त्यांच्या स्टुडिओला मला एक गाणं करायचं होतं, पण मला खानदेशी जमत नव्हती. पण त्यावेळेस त्यांनी एक नाव सुचवलं की एक मुलगा आहे तर मला गाणं मुंबईवरून आलं होतं रेकॉर्डिंगसाठी आणि ते खानदेशला द्यायचं होतं. पण खानदेश आणि नाशिक, मी नाशिक मध्ये राहतो म्हणून त्यांनी ते गाणं माझ्याकडे दिलं आणि त्यांनी माझे गीतं ऐकलेले. हे थोडे रांगडे चालते मग त्याच्यात एक गाणं बसलं पाहिजे. तू ऐकल बात मनी मैना ये, तू ना प्यार मा पागल वैना ये, तू ऐकल बात मनी मैना ये, तू ना प्यार मा पागल वैना ये. ए राणी, ए राणी, तू ऐकले बात मनी मैना ये, तू ना प्यार मा पागल वैना ये, तू ऐकल बात मनी मैना ये, तू ना प्यार मा पागल वैना ये. तू दिखस लय बारी मैना ये, तू दिखस लय बारी मैना ये, तू ना प्यार मा पागल वैना ये, तू ना प्यार में दीवाना वैना ये, तू ना प्यार में दीवाना वैना ये, तू प्यार में पागल वैना ये, तू ना प्यार में पागल वैना ये. थँक्यू सर्वांचं मनापासून. हे सरांनी आम्हाला खूप शिकवलं, त्याच्यामुळे आता हे सर पण एक अभंग म्हणतो. देवा तुझ्या पायी संसार लागत मला मग एवढं पुढे दे फक्त तुम्ही म्हणा. देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, मन बुद्धीची कातरी, मन बुद्धीची कातरी, राम नाम सोने चोरी, सोने चोरी, नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, नरहरी सोनार, हरिचा दासा, नरहरी सोनार, हरिचा दासा, भजन करी रात्रंदिवस, भजन करी तो रात्रंदिवस, नामाचा व्यवहार, तुझ्या नामाचा व्यवहार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार.
वेळेस एक mimicry केली. आता या वेळेस एक mimicry केली. आणि माझा जो कार्यक्रम झाल्यानंतर त्या शिक्षकांचे नाव सांगायचे. हा 10वीलाच गेलो असं समज. आणि आता गणिताचा आमचं लय वाढ करावा काय आता. तर गणित काही जमत नाही मला. साईन कॉस त्यानंतर ते जमतच नाही करावं काय आता. पण मग आता फक्त गणित पास व्हायला म्हणजे काय 40 मार्क लागत 30 मार्क असे सर देऊन टाकीत मग टेन्शन नाही. पण शक्यतो आता मध्ये बोलला का इतक्या वेळ बाळा रे माग गणित विषय आवडतो का नाही? आवडतो ना. तर गणिताचं टेन्शन प्रत्येक जणाला असेल. ज्यांना गणित आवडत नाही त्यांना त्याच पद्धती म्हणजे तुमची जी स्थिती आहे ती माझी स्थिती होती. मला गणित येत नाही सोम्या काय करतोय? अरे फिरते काढायला सांगितली. पण काही जमतही नाही काही नाही करावं. आता पाच वयाचे म्हणजे 40 मार्क 25 मार्क कसे मिळवायचे ते समजा. आता इकडं गणित आणि इकडं भूमिती नक्की करावं. अरे सोम्या मी जेव्हा BSc होतो ना मी डायरेक्ट गणित पाठ करून टाकली होती. गणित पाठ करून टाकली मग आता काय आपणही पाठ करायचं. मग त्यावेळेस करून टाकू पाठ काय होते ते होईल. बरं आता पाठ करायला लिहून काढायचे वही काढायचे लिहून काढायचे वही काढायचे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे करतो. पण वरतून दुसऱ्या सर सांगत आहेत तर तुम्ही स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करत जा. तुम्ही काय फक्त गणित पाठ करायचं फॉर्म्युला पाठ करायचं. बोल ना काय ठीक आहे तर जमायला लागलं. पण हळूहळू पाठ करून पण काही समजत नाही ते गणित काही समजत नाही आम्हाला. अरे तुम्हाला हे ऐकायचं नाही. पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे BSc ला गणित पाठ केले होते त्या पद्धतीने मी पाठ करतो. झाले थोडेफार जे होईल ते होईल. आपल्याला तर काही येत नाही. ठीक आहे झाले तर काल उद्या परवा पेपर आहे. पेपर मध्ये ती स्टेप फॉलो केली पडले मला चांगले सांगितलं 18 पडले मस्त सांगितलं. पण मी सांगितलं हे आयडिया कोणाला सांगू नको नंतर पोरं तेच करतील स्टेप बाय स्टेप गणित सॉल्व्ह करायचे ते होणारच नाही. योगाने आहे मला 10वीला आहे ना मी फक्त फॉर्म्युला पाठ केले होते त्याच्या काहीच पाठ केले नाही. पण योगाने मला 65 मार्क पडले होते. गणिताचा मी कुठेतरी निघून गेले. पण मुलांनो कधी आहे ना पाठ करण्यापेक्षा एक चांगली गोष्ट आणि गणित सॉल्व्ह करण्याची पद्धती समजून घेतली ना तर आपल्याला आयुष्यामध्ये गणित सॉल्व्ह करायला अजून सोपं जातं. म्हणजे कोणताही गणित सोडवायच्या अगोदर आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याकडे पाठ जर असेल ना आपल्या आयुष्यामधलं कोणत्याही गणित असू द्या ते नक्की सॉल्व्ह करतात. त्याच्यामुळे बऱ्याच वेळेस मुलं काय करतात का पाठांतर पोपटपंती करतात. पण पोपटपंती करून काही फायदा नाही आयुष्यामध्ये. करायचं नाही तर मन लावून करायचं. जास्त करण्याऐवजी एकदम थोडं करायचं पण चांगलं करायचं. तुमच्यासारखी पद्धत मी फॉलो केली होती पण आयुष्यात मला ना अजूनही मी इंजिनिअरिंग फील्ड सोडून मेडिकल फील्ड मध्ये गेलो कारण ते मला गणित जमतच नव्हतं. तुम्ही पण ही चूक कधीच करायची नाही. करायचं ना ते एकदम त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला समजली नाही सर हे गणित मला येत नाही त्यावेळेस सरांकडनं शिकून घ्यायचं. या सरांना जमलं या सरांकडनं शिकून घ्यायचं. कोणत्या सरांकडनं शिकून घ्यायचं पण कधी पाठात करायचं पोपट करून म्हणजे रट्टा मारायचं काम करायचं नाही. चांगलं समजून घ्यायचं. मी त्यावेळेस कळलं मी सरांना घाबरायचो का मला गणित जमत नाही. अजूनही मला गणित व्यवस्थित जमत नाही तर मी मेडिकल फील्ड मध्ये माझी फील्डच मेडिकल फील्ड होऊन गेली. तर मित्रांनो पहिल्या वेळेस जी मिमिक्री केली ना ती कोणत्या शिक्षकाची होती हे मला सांगा.
इंग्रजीची सर्दी झाली. बरोबर आहे. तिच्यासाठी टाळ्या वाजवणे. थँक्यू. तर असंच तू सरांकडनं नवीन नवीन गोष्टी शिकव. आणि मी 10-11 वर्षानंतर माझ्या तुझ्याकडे आठवण केली इथं, आणि मी तुमच्या समोर 10 वर्षानंतर एक कलाकार आणि चांगला कलाकार म्हणून मी तुमच्या समोर आलो. पण आज या शिक्षकांनी तुम्हाला शिकवलं, यांचा उपकार कधी तुम्ही नका. तुम्ही 10 वर्षानंतर मी इथं आलोय, तर तुम्ही चालते सारखे काढायला लावले, काय करू. मुलांना एक आदर न मारून टाकेल तुम्ही. त्या शाळेमध्ये जा. आणि अपेक्षा करतो आजचा कार्यक्रम संपवला. सर्व कारणाचे आभार व्यक्त करतो या कार्यक्रमासाठी. हे माझं राष्ट्रपतीमध्ये कसा वाटला माझा कार्यक्रम, काय प्रतिक्रिया आहे ते हे बघा, आज आपल्या शाळेत आपला माजी विद्यार्थी सोमनाथ गवारी याने त्याच्या जीवनात ज्या समस्या आल्या, शिक्षणात काही अडचणी आल्या, त्याला जॉबमध्ये काही अडचणी आल्या, या सर्व व्यथा त्याने तुमच्या समोर मांडल्या. त्यानंतर त्याने जे लोककला, जे लोकगीत आहे ते तुमच्या समोर सादर केलं. आणि त्याच्याकडून आपल्याला स्टेज डेअरिंग कशी महत्वाची असते हे शिकायला मिळालं. तो न घाबरता, न विचलित होता, सर्वांना मस्त त्याने खेळवून ठेवलं. अतिशय मन मोकळेपणाने त्याने आपला अभिनय, आपली मिमिक्री या ठिकाणी सादर केली. तर आपल्या विद्यालयातर्फे पवार सरांना मी विनंती करतो की त्याने सोमनाथ आपल्या माजी विद्यार्थ्याचा शाल सत्कार द्यावा. बघा, हा एक अचानक ठरलेला कार्यक्रम. पाहुणा तुमचाच, मी तुमचाच. पण यामधून तुम्ही हे शिकलं पाहिजे का आजचा कलाकार सुद्धा आश्रमशाळेमध्ये शिकलेला आहे. आणि प्रत्येक माणसामध्ये एक सुप्त कला गुण हा सामावलेला असतो. आणि तो जर विकसित करायचा असेल तर आपल्याला स्टेज महत्वाचे असते आणि आवड महत्वाची असते. जर आवड असेल तर सवड मिळते. आता सोमनाथनी आश्रमशाळेतच शिक्षण घेतलं, परंतु अति उत्कृष्ट असं स्टेज डेअरिंग आणि अभिनय हा त्यांनी तुम्हाला दाखवलं नाही. आणि त्याच एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही जर आत्मसात केलं तर नक्कीच त्याच्या या कार्यक्रमाचं गीत होईल. आणि सोमनाथचं भावी आयुष्य असंच विकासात्मक जावं अशी मी साक्ष देतो, आशीर्वाद देतो आणि थांबतो. आवाज बंद करा. बघा, आपल्या समोर तुमच्यासारखाच रांगड्या भाषेत बोलणारा एक कलाकार उभा होता. तुम्ही पहिल्यांदा स्टेजवर यायला घाबरतात की नाही? माझी भाषा कशी असेल, माझं बोलणं कसं असेल, प्रत्येकाला भीती वाटते ना. पण त्या दादाने किती छान समजावलं की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रत्येकानं आपल्या भाषेवरती अभिमान केला पाहिजे. आपण आपल्यामधली असलेली जी छोटीशी लोककला आहे ही जागृत ठेवली पाहिजे. म्हणजे यामधून काय निर्माण होतं नेमकी की आपले संवाद साधता येतात, आपण एकमेकांच्या जवळ जाऊ शकतो.
आणि त्यासाठी जे काही येत आहे ते प्रकटपणे मांडा हे त्यांनी सांगितलं. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी शाळेत आपण अबोल कसं असतो, इंग्रजी विषयाची ऍक्टिंग करून दाखवली, गणित विषयामध्ये आपण कशी खोकमपट्टी करतो, अभ्यास खोकमपट्टीनं न करता तो प्रत्यक्ष सोडून करा, सूत्रपाठ करा असाही नकळत संदेश त्यांनी तुम्हाला दिला. आपण इथं आलेलं प्रत्येक काम चांगल्या पद्धतीनं करा आणि त्याच्याकडून लोककलेचा संदेश पण घ्या. अभ्यास करा, तुम्ही मान कमा असा चांगला संदेश त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि त्यामुळे आपण पुन्हा एकदा शाळेत असल्यामुळे त्याचं मनपूर्वक धन्यवाद मानतो. आणि हा कार्यक्रम शाळेत संपला असं सांगून आता तिथे थांबते. मुलांनी